तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव हडी रेवंडी कातवड तोंडवळी तळाशील या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी काही त्यागी मूर्तींनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आचरा रस्त्यावरील ओझर गुहा या ऐतिहासिक पर्यटन केंद्राजवळ 1960 साली स्थापन केलेली एक ऐतिहासिक प्रशाला आज 60 वर्षे पूर्ण झाली तरी त्यावेळी बाळासाहेब तोंडवळकर यांनी शाळेसाठी उपलब्ध करून दिलेली इमारत आजही साक्ष देत उभी आहे. ओझर विद्या मंदिर प्रशालेच्या स्थापनेमध्ये अग्रगण्य नाव घेता येईल ते म्हणजे शाळेचे संकल्पक संस्थापक राष्ट्रपती पारितोषिक विजेते दिवंगत वसंत विश्राम पाटील गुरुजी यांचे. 1960 पूर्वी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना कोळंबखाडी होडीने पार करून मालवण येथे शिक्षण घेण्यासाठी जावे लागत होते. विद्यार्थ्यांची ही परवड थांबवण्यासाठी पंचक्रोशीमध्येच शाळा स्थापन व्हावी ही संकल्पना वसंत विश्राम पाटील गुरुजी यांची. आणि ही संकल्पना सत्यात उतरवणारे कर्मयोगी संस्थापक संचालक मंडळाचे सर्व संचालक तसेच पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमींनी अपार कष्टातून ओझर विद्या मंदिर प्रशाला निर्माण केली. पंचक्रोशीतील सर्व विद्यार्थ्यांना येणे जाणे सुलभ व्हावे यासाठी शाळा मध्यवर्ती ठिकाणी असावी आणि शाळेची संस्थेच्या मालकीची इमारत असावी हा विचार पुढे आला. कांदळगाव येथील दानशूर राणे बांधव दिवंगत गंगाराम बाबाजी राणे, दत्तात्रय कृष्णाजी राणे, यशवंत संभाजी राणे, वसंत बाळू राणे, अर्जुन सखाराम राणे, विश्राम सीताराम राणे, शंकर तानाजी राणे यांनी दिवंगत तुकोजी बाळोजी राणे आणि दिवंगत तानाजी विठू राणे यांच्या स्मरणार्थ सुप्रसिद्ध ऐतिहासिक वाकडा आंबा परिसरातील 8 एकर 10 गुंठे जमीन शाळेच्या नावावर बक्षीसपत्र करून दिली. राणे बांधवांच्या या पवित्र कार्यास विनम्र अभिवादन. भूमिपूजन झाले आणि शाळेच्या नवीन इमारतीचा पाया खणला गेला. ओझर विद्या मंदिरच्या इतिहासात एक नवीन पहाट सुरू झाली. सोनेरी दिवस उजाडला. ज्ञानरूपी किरणांनी पंचक्रोशी न्हावून निघाली. शाळेची जागा बदलली तरी नाव मात्र तेच राहिले. ओझर विद्या मंदिर कांदळगाव. ओझर विद्या मंदिर घडविण्यासाठी आजपर्यंतचे अनेक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, संस्थाचालक, शालेय समिती सदस्य, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि हितचिंतक यांचे बहुमोल योगदान लाभले आहे. मी माझं भाग्य समजते की या प्रशालेत मला काम करायची संधी मिळाली. आमचे मुख्याध्यापक श्री पडवेकर सर शाळा मंगरात गेले, पण माझे विद्यार्थी अतिशय कष्टाळू होते. ते घाट्या चढून अनवाणी पायाने चालत त्याचं पाणी पिऊन घेणारा विद्यार्थी वर्ग अतिशय प्रेमळ होता, कर्तव्यदक्ष होता. मनापासून शिकण्याची त्यांची ओढ जिद्द होती. एखाद्या चलित चित्रपटाप्रमाणे हा सगळा चित्रपट माझ्या डोळ्यासमोर झळझळ जात असतो. त्यावेळेला मी भावनिक होते आणि शाळेच्या आठवणी. शाळेसाठी ज्यांचे भरीव योगदान लाभले
ते कमानी चेंबर्स लिमिटेडचे सर्वेसर्वा दिवंगत रामजीभाई हंसराज कमानी, तसेच दिवंगत ह.स. राणे आणि कुटुंबीय, दिवंगत उल्हास कांदळगावकर आणि कुटुंबीय यांच्या ऋणातून कधीही उतराई होऊ शकणार नाही. ओझर विद्या मंदिरने आजपर्यंत मालवणी नटसम्राट दिवंगत मच्छिंद्रनाथ कांबळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुहास पेडणेकर, अभिनेते लवांकुश कांबळे, राजेंद्र कदम, व्यावसायिक डॉक्टर सुनील कदम, डॉक्टर दीपक रेवणकर, डॉक्टर श्रीराम खाडीलकर, डॉक्टर नागेश पवार, मॅनेजर स्नेहल मिठबावकर, हेमंत राणे, आदर्श शिक्षक प्रशांत पारकर, नितीन कदम, उद्योजक G.M. पाटील, सहकार क्षेत्रातील सुरेंद्र कांबळे, रंजना नेवाळकर, इंजिनियर विना घाडी, शुभांगी पांगे यांसारखे अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी घडविले. माझ्या जडणघडणीमध्ये ओझर विद्या मंदिर शाळेचा खूप मोलाचा वाटा आहे. मला NMMSची 50,000 रुपयांची स्कॉलरशिप ओझर विद्या मंदिरच्या शिक्षणामुळेच मिळाली. ओझर विद्या मंदिरचा प्रगतीचा आलेख सतत उंचावून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी झटून अभ्यास करावा असे मला वाटते. शाळेने मला नेतृत्व गुण आणि वक्तृत्व कौशल्य आणि परखड बोलण्याची जी शैली दिली, त्यामुळे आज मी मालवण तालुक्याचं प्रतिनिधित्व करू शकले. मालवण तालुक्याची महिला सभापती म्हणून नावारूपाला आले. सन 2008 साली मी इयत्ता 10वीमध्ये मराठी विषयात 100पैकी 96 गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आले. यामध्ये माझ्या शिक्षकांचा, माझ्या शाळेचा आणि माझ्या परिश्रमांचा मोठा वाटा आहे. ओझर विद्या मंदिरमध्ये 80 ते 90च्या दशकामध्ये, म्हणजेच आमच्या वेळी विद्यार्थी संख्या ही 400 ते 500च्या दरम्यान होती. त्यावेळी सुद्धा दर्जेदार शिक्षण मिळत होतं. आजही दर्जेदार शिक्षण मिळत आहे. त्यामुळे आपल्या पंचक्रोशीतील हडी, रेवंडी, शेलटी, तळाशील, कातवड व कांदळगाव या सर्व ग्रामस्थांनी, माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेचा सर्वांगीण विकास बरोबरच विद्यार्थी संख्या कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी 90-91 मध्ये 10वी झालो. साधारण मुख्याध्यापक पेडणेकर सर आणि पवार सरांनी यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली मी मोठा होत गेलो. मी व्यवसायाने रंगभूषाकार, नेपथ्यकार आणि मूर्तिकार आहे. ते केवळ या ओझर हायस्कूलचा विद्यार्थी आहे. हे मला आज मोठ्या अभिमानाने सांगावंसं वाटतं. शाळेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवण्यासाठी मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे सर्व संचालक, शालेय समिती, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग, कष्टाळू शिक्षकेतर कर्मचारी तन मन धन अर्पून झटत आहेत. ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक उपक्रमशील प्रशाला म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. प्रशालेमध्ये पुस्तकी अभ्यासक्रमाबरोबरच अनेक प्रकारचे सहशालेय उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक सहल, मुक्त वातावरणातील खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, श्रमदान, क्षेत्रभेट व वनभोजन, वृक्षदिंडी व वृक्षारोपण, सर्वांग सुंदर व्यायाम व योगासने, स्काउट गाईड आणि लेझिम पथक संचलन, कायदेविषयक मार्गदर्शन, नृत्य मार्गदर्शन वर्ग, मालवण तहसील कार्यालय येथे क्षेत्रभेट, कार्यानुभवातून नवनिर्मिती, ग्रंथ प्रदर्शन व वाचन उपक्रम इत्यादी उपक्रम व मार्गदर्शन वर्गांमुळे प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत आपला ठसा उमटवला आहे. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांचे पालक आणि प्रशालेचे शिक्षक सुद्धा विविध उपक्रमांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.
2021-22 हे ओझर विद्या मंदिरचे हिरक महोत्सवी वर्ष आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये संस्थेचे काही हिरे आपल्यातून निघून गेले. संस्थेचे अध्यक्षपद ज्यांच्याकडे होते ते दिवंगत नाग राणे, तसेच दिवंगत मनोहर राणे, दिवंगत श्यामकांत राणे, दिवंगत संतोष परब, दिवंगत उल्हास कांदळगावकर या सर्वांप्रती भावपूर्ण आदरांजली. सारे जग कोरोनाच्या संकटात असताना तौक्ते वादळाचं संकट शाळेला येऊन धडकलं. पण माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि हितचिंतकांच्या आर्थिक योगदानामुळे शाळा आता या संकटातून सावरत आहे. प्रशालेच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी प्रशालेमध्ये बुद्धिबळ स्पर्धा, भावगीत भक्तिगीत गायन स्पर्धा, सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा, हस्ताक्षर व शुद्धलेखन स्पर्धा इत्यादी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आगामी नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करून प्रशालेने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स, शास्त्रीय कथक नृत्य प्रशिक्षण, तबला व संवादिनी वादन प्रशिक्षण, मनशक्तीसाठी आनापान ध्यान साधना, सूर्यनमस्कार, कृतीयुक्त शिक्षण मिळावे यासाठी भाजीपाला प्रकल्प इत्यादी कौशल्याधिष्ठित उपक्रम सुरू केले आहेत. पंचक्रोशीतील विद्यार्थी शिक्षणासाठी इतरत्र भटकू नयेत यासाठी संस्था शाळेमध्ये नवनवीन बदल घडवून आणत आहे. खरंच ओझर विद्या मंदिर आता कात टाकत आहे. आपण सर्वांनी मिळून शाळेला नवसंजीवनी देऊया. ओझर शाळेचं स्वरूप पुन्हा पुन्हा आठवूया. उजाड माळावरती अमुची शाळा गजबजणारी, ऊन पावसा वाऱ्या संगे भिर 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 भिरणारी. असंख्य वारे येती जाती परीन डगमगणारी, पुन्हा उभारी घेता घेता घेई उंच भरारी. मुले मुली अन गुरुजन सारे मुक्त खेळवणारी, खडकावरच्या रानामधल्या माती सवे लोळवणारी. सोन्याहूनही चकाकणारी, रवितेजासम प्रकाशणारी, तेजोमय ज्ञानज्योत मना मनात जागवणारी. भवितव्याच्या पाऊल खुणा खडकावर उमटवणारी, अनेक ज्ञानी थोर विक्रमी विभूती घडविणारी. जाता येता पांथस्तास्तव सदैव पान्हवणारी, माळावरची गुरे वासरे निशिदिन बाळगणारी. आईच्या वात्सल्याची पखरण वर्षवणारी, वाकड्या आंब्याची शीतल छाया आम्हावर पांघरणारी. दिली जरी ज्ञानाची शिदोरी कधी न संपणारी, कधीतरी तव भेटीसाठी आतुर वाट पाहणारी, आतुर वाट पाहणारी, आतुर वाट पाहणारी.